छत्रपति संभाजीनगर के गंगापुर विधानसभा क्षेत्र से निर्दलीय उम्मीदवार सुरेश सोनवाने की कार पर पथराव किया गया। घटना सोमवार शाम की है। पुलिस की जानकारी के मुताबिक शाम 7:30 बजे हुई इस घटना में सोनवाने के सिर में हल्की चोट आई है। शाम 5 बजे चुनाव प्रचार खत्म होने के बाद निर्दलीय उम्मीदवार सुरेश सोनवाने वापस लौट रहे थे। इसी दौरान अज्ञात लोगों ने उनके काफिले को बीच सड़क पर रोक दिया। जैसे ही सोनवाने गाड़ी से नीचे उतरे, उन पर अचानक पथराव किया गया। इस घटना में सोनवाने के सिर पर चोट लगी, जिससे खून बहने लगा। उन्हें तुरंत अस्पताल ले जाया गया, जहाँ उनका इलाज जारी है। पुलिस की जानकारी के मुताबिक शाम 7:30 बजे हुई इस घटना में सोनवाने के सिर में हल्की चोट आई है। पुलिस मामले की आगे जांच में जुटी है। हा जो बॅड हल्ला आहे, मला डायरेक्टली एक म्हणतो की मला थांबवण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न आहे की मी जनतेपर्यंत पोहोचू नये। सत्य जेव्हा बाहेर यायला लागलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली। मला तर आता हे वाटायला लागलं, माझ्या हल्ल्यामुळे जो वडिलांवरती ऍक्सिडेंट झाला होता, त्यांचं जे ऑपरेशन झालं ते पण जाणून बुजून त्यांनी ऍक्सिडेंट केला होता आणि त्यांचा पण पाय त्या ठिकाणी फ्रॅक्चर झाला। त्याच्यात माझे 5-10 दिवस दवाखान्यात गेले। त्याच्यानंतर अशा घटना त्या ठिकाणी घडतायत आणि आता मला मतदानाच्या 2 दिवस अगोदर फक्त थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मला लवकरात लवकर सुट्टी भेटली तर मी परत जनतेमध्ये आहे। मी मला एक गोष्ट सांगतो, दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली। दोघही 15 आणि 17 वर्षाचे आमदार आहेत। एक गाडीच्या मागे लागतो ते कार्यकर्ते। मला आता माहित पडलं, रात्री माझ्या लासूरच्या कार्यकर्त्याला पण मारण्यात आलं। हा तुम्ही किती लोकांना मारणार, किती थांबवणार आणि कोणाकोणाचे तोंड बंद करणार? सत्य बाहेर येणारच। दोन्ही पार्ट्यांनी मला वाटतं जनतेत जावं आणि जनतेसोबत त्या ठिकाणी बोलावं। असे हल्ले असे करून तुम्ही नीतिमत्ता दाखवतायत की तुम्ही किती नीच आहात। मी आत्ताच श्री सुरेश सोनवणे जे गंगापूर विधानसभा चे उमेदवार आहेत त्यांच्याशी आत्ता मी विचारपूस केली। त्यांची तब्येत एकदम ठीक आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ते मेहंदीपूर फाट्याजवळून जात असताना अज्ञात 3 इसमांनी त्यांना गाडीला हात दाखवून थांबवले। ते गाडीच्या खाली उतरले असता कापसाच्या पिकामधून अचानक दगडफेक झाली। त्यात त्यांना थोडं खरचटलेलं आहे। ते आता बिलकुल त्यांची तब्येत चांगली आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। अशी ती घटना आहे। त्याच्या संबंधात आम्ही गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि पुढील कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करतील।